हॅलो नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी नारायण श्री नारायण श्री नारायण श्री हरी हरी भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे हरिनाममुखी ते घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे हरिनाममुखी ते घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे हरिनाममुखी ते घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे नारायण श्री हरी हरी नारायण श्री नारायण नारायण श्री हरी हरी भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे भवसागर हा पार कराया नाममुखी ते घ्यावे हरिनाममुखी ते घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे हरिनाममुखी ते घ्यावे घ्यावे भजनी तव लागावे धन्यवाद अतिशय सुंदर या ठिकाणी भजनाची जोडणी सुरुवात केली एकदा जोरदार दोघांसाठी टाळ्या वाजवा धन्यवाद 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 आणि भजनाच्या माध्यमातून बुवा भरपूर काय बोलायला गेले माका सांगेल फक्त 20 मिनिटं जे स्वतः 50 मिनिटं घेतले बुवा तू माझं भक्त असं आणि तो देव आता देव काय सांगत ना त्या देवाची सेवा चाकरी तुला करूची लागते लक्षात ठेव तू चांगलं पाय धरायचे माझे हा असा नको अरे बुवा वेळेचा महत्व बुवा समज रे एकतर बाली बुवा लेट चालू झाली आहे अरे वेळेची किंमत 9 महिन्याची किंमत बुवा एखाद्या गरोदर असलेल्या एखाद्या महिलेला विचार 1 वर्षाची किंमत अभ्यास करून नापास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचार 1 तासाचं महत्व एसटी स्टँडवर असलेल्या एखाद्या प्रवाशाला विचार 1 मिनिटाचं महत्व ट्रेनमधून ऑफिसमध्ये जाणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला विचार आणि 1 सेकंदाचं महत्व बुवा ऑलिम्पिक मध्ये हरलेल्या एखाद्या धावपटूला विचार मग तुका वेळेची महत्व बुवा कळताला अरे 50 मिनिटं तू घेतलं आणि मी फक्त 20 मिनिटात आणि जास्त जोर तुझ्याकडेच बक्षीसाचो बक्षीस तुकाच होया माका तू विसरलो बुवा असं काय माका त्यात वाद अजिबात नाही कारण तू उगवतो चालू असा तुका वरती काढूचा प्रयत्न केलेलो चालू असा हरकत नाही पण माका मारू नको शाप पण असं माका वाटतं की भेदभाव करूचे नाही सर तुका जितके देतात तुका 500 दिल्याने तर माका 200 तरी देतले फक्त तू पत्रावळ असलं तर माझं सुमित माझं द्रोण लक्षात घे समजता काय भेदभाव अजिबात चालू नाही देतले हळूहळू पण तुका जास्त बक्षीस पडावा अशी इच्छा असा येऊन प्रिया सेवाळे यांच्याकडून 100 रुपयाचा फक्त जोरदार टाळ्या वाजवा आणि 100 रुपये आणि कोण अतिशय सुंदर बुवा काय सांगतात बुवा काय सांगतात आता काय बुवा काय सांगतात मी जाड आणि यो बारीक बुवा बारीक तू खेचन झालं तू परिस्थिती तू कशी झाली तुका माहित असतं तू अरे बघ हे सोन्या वास काढतो जरा कमी कर हा योगेश वासू हो आता लक्षात घ्यावा स्वतःच्या घराकडे जाताना एखादा लेडीज चप्पर दिसला तर केसावरून हात मिसळून जाणार वासू बुवा
ही परिस्थिती. अरे मी 4 दिवस ना नाही जेवलं तर लोक सांगायचं ना उपाशी असा. तुझी परिस्थिती बघ काय झाली ती बुवा. ह्याचा या पहिल्यापासून असा हो लहानपासूनच ना लहानपासून जेव कमी म्हणजे कंटाळ एका जेव आजी एका कमऱ्यात घेऊन बसायची आणि सबन खळ्यात फिरवायची. स्वप्नील कुत्र्याचो खा. स्वप्नील लगेच मटा 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 करून खाल्ल्या. स्वप्नील गाडवाचो खा. घास लगेच गिळल्या. अशी परिस्थिती असा बुवा. आणि दुसरं सांगता की रामकृष्ण हरी सोपा लिहायला वाचायला सोपा. बाबा कोणी सांगल्या तुका राम सोपो. अरे प्रभू रामचंद्र 14 वर्ष त्यांनी वनवास भोगला. कोण असा असो वनवास भोगणारो घेऊन ये जोगेश्वरी माझ्या समोर उभं कर द्या का तो सत्कार करतो मी. 14 वर्ष वनवास. प्रभू रामचंद्र एक पत्नी होते. कोण असा कलियुगात असा कोण घेऊन ये जोगेश्वरी. असा कोण नाही ना बुवा. तर असं उचलली ती तू टाळ्याक लाव नको ना डायरेक्ट. राम सोपा हो बोलता. आणि दुसरा आणता बुवा बोलताना ना तू पूर्ण बोल. सुरुवातीक काय बोललो तू कोरसचा बघा काय इच्छा काय तुझी आता बघूची. तुझी इच्छा काय बघूची आता. कोरसचा बघा म्हणजे सांग ना कोरसचा आवाज बघा असा बोल ना पूर्ण भाषेत. अरे मराठी भाषा आता ती वळवळी तशी वळते बुवा. आता लिहू. आणि बाली बी कशी आहे. बाली कशा घातलं ती कॅच्या कानात. बाली कशा कानात काय शायनिंग मारून तुझं दिलं. शायनिंग मारू का ही कर्जाची मज असा. सिंधुदुर्ग बँक आमका कुडात कर्जा म्हशीवर कर्ज येतं. ही कर्जाची मज असा ती. हो आज मी रेडो असं याच्या कांड्यात काढून बसला असतो बघा. आज कर्जाची म्हशी दूध किती असतो का रे. काय ना दूध बी काय नाही. दुसरी गोष्ट सांगता प्रभू रामचंद्र 500 वर्षानंतर अयोध्या त्यांचं बुवा भव्य असं राम मंदिर पण त्याच्या जोरदार टाळ्या होतो आमच्या प्रभू रामचंद्राची. अरे 7 डिसेंबर 1992 साली बाबरी मस्जिद पाडली गेली. तेव्हा सर्व पक्षांना प्रश्न विचारला गेला की ही मस्जिद कोणी पाडली. कोण पण पुढाकार घेऊन तयार नाही. शेवटी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले जर का माझी बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी पाडली त्याची पूर्ण जबाबदारी मी घेतो असे सांगणारे फक्त स्वर्गीयवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. धन्यवाद. अरे विजयासारखी तलवार चालून गेले. निद्रात छातीने महाराष्ट्र चालून गेले. स्वर्गात गेल्यानंतर देवाने पण ज्यांना मुद्रा केला ते फक्त आणि फक्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होऊन गेले. अरे हिंमत नाही. अरे मुंबई बंद ही आवाजात धमवती. मान होतं आता. तुला लाज वाटत नाही रे 50 मिनिटं घेऊ. तुला लाज अजिबात नाही. शरम सांडो तू बोल. शरम सांडो शरम सांड्या बुवा. अरे बघ लाज नाही तुका. काय दात तावचं मुटका मारी शिस्तीत बोलायचा. हो काय जाऊ दे नाही हो. आणि सांगता काय हो ह्यो लय भारी असा माणूस. खरंच सांगतोय जोगेश्वरीचं म्हणजे तुमचं उगवतो हिरो असा. खरंच सांगतो तुमका. कारण त्या दिवशी जोगेश्वरी गेलो आणि या भाड्याने वाघ घेतला. वाघावर बसलो आणि संपूर्ण जोगेश्वरीवर फिराक लागलो. आणि फिरता त्याच्यातलो एक माणूस विचारतोय त्या कुत्र्यात घेऊन कडे चाललं. त्या कुत्र्यात घेऊन कडे चाललं. तो भडकलो सांगतो तो वाघ असा वाघ. तो सांगता माणूस मी त्याकाच सांगता त्या कुत्र्यात घेऊन कडे चाललो. तो बुवा शेलव घेऊन येते की कायच नाही मोरे. सगळे दडेच जाता. सगळे कायच घेणार नाही. गर्भात मी भेटलो अडके. तसं गुलाम लय भारी असा बुवा. खरोखर बुवा
बुवा अतिशय सुंदर तुम्ही यमन रागामध्ये प्रार्थना बुवा सादर केलात. एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या गोसावी बुवांसाठी. वा 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 वा, जबरदस्त जबरदस्त. म्हणजे काय आता वाटलं बुवा काहीतरी दुसरं राग घेतलं. सुरुवात मी यमन रागात मी केलेलं ना बुवा. ऍक्च्युली तू बुवा दुसरं राग काहीतरी घेऊ होतो असो माझं बुवा माझ्या माहितीनुसार वेगळं घेऊ. हा तनिष रेगे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करतो. वा बरोबर ना. पण काय करतो तुझ्या पदरात फक्त यमन रे, बाकी काय नाही. यमन कलावती आणि नोटेशन जाता घेतल्या देशराव ह्याच्या पलीकडे तुझ्याकडे काय नाही बुवा. हा असतं ना बुवा. पण तुला कसं वाटतं बुवा मी यमन राग घेतलं ना तू पण काहीतरी दुसरं घेऊ तरी अशी माझी इच्छा होती. पण काय करतलं बाबा. हा मी देव आणि ओ भक्त. तू भक्त ना. तू माहित असं कसं माणूस असतो गोड बोलान काटो काढणार तू माणूस असं. अरे मी तुका वळखान पुरो ना तुझ्या नकापासून त्या केसापर्यंत तुका वळखतो रे कसं माणूस असतो तू. समजला काय. आपण म्हणतो महाराष्ट्र सुधारला. मी सांगतो अजून महाराष्ट्र सुधारला नाही. ज्यावेळी माझी आई किंवा बहीण रात्री 12 वाजता एकटी न सुखरूपपणे घरी पोहोचेल तेव्हा आपण समजू आपला महाराष्ट्र सुधारला. आपला महाराष्ट्र सुधारला बुवा. लक्षात घे महाराष्ट्र सुधारला. अरे त्या वृद्धाश्रमात गेल्यानंतर तिथल्या आजोबांना किंवा आजीना विचारा तुमचा मुलगा काय करतो. तेव्हा त्या आजोबा किंवा आजी सांगेल की माझा मुलगा अमेरिकेला डॉक्टर आहे. कोण सांगेल माझा मुलगा जपानला इंजिनियर आहे. पण असं कोणी म्हणणार नाही की माझा मुलगा कोकणातील एक गरीब शेतकरी आणि दुसरा म्हणजे वारकरी असे 2 व्यक्ती आहेत. ते आपल्या आई वडिलांना कधी बुवा वृद्धाश्रमात बुवा पाठवणार नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या वारकऱ्यांसाठी. कारण शेतकरी होतो शेतकरी बुवा आहे म्हणून आज भारत देश जिवंत आहे. कारण शेती नाही केली तर बुवा आपण उपाशी मरतो. लक्षात घे. कारण अरे जगातील सर्व व्यवसाय बंद पडू शकतात पण माझा शेती व्यवसाय बुवा कधी बंद पडू शकत नाही. एवढी त्या शेतकऱ्यामध्ये बुवा ताकद आहे. बरोबर ना बुवा. कारण शेतीसाठी तुम्ही बुवा ट्रॅक्टर घ्या गाडी घ्या करोड रुपयाची बुवा यंत्र घ्या. पण ज्या माझ्या शेती करण्यात ज्या बैलात बुवा हिंमत आहे ना ती तुमच्या करोड रुपयाच्या यंत्रणेत नाही बुवा. लक्षात घे. कारण भगवान शंकराचा वाहन नंदी बैल आणि याच्या घरासमोर उभा राहिला बुवा त्यांच्या घरातल्या माणसांना सुखी ठेवण्याची ताकद फक्त आणि फक्त त्या शेतकऱ्यांच्या बुवा बैलात आहे बुवा. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा झाल्या पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा बुवा वा. अन्न नाही बाकी वा बुवा फक्त म्हणतो. या ठिकाणी आमचे परम मित्र आमचे जिल्ह्यात मित्र अमित वराडकर बुवा या ठिकाणी आले. एकदा जोरदार त्यांच्या टाळ्या वाजवा. या माऊली खुर्चीचा मान ठेवा. या दादा पक्वाचा आवाज वाढव जरा.
वराडकर बुवा यांच्याकडून 100 रुपयाचा बक्षीस आहे. जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर बुवांना उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवांनी सांगितलं भजन बुवा रामकृष्ण हरी, रामाचा आचरण, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार बुवा आपल्या मुखामध्ये पाहिजे. बरोबर ना? कारण हा कलियुग आहे. सतयुग गेलं, त्रेतायुग गेलं, द्रौपदयुग गेलं, चालू असता बुवा कलियुग चालू असा. त्यामुळे कलियुगात जर आपल्याला करायचं असेल तर परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. शॉर्टकट मध्ये रुपावली, कारण काय भरपूर झालेलो आता बुवा. शॉर्टकट मध्ये मारता काय बोला, काय बोला, भरपूर असा माझ्याकडे. आमचे परममित्र योगेश्वरीची शान सुनील कदम बुवा यांच्याकडून 100 रुपयाचा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आमचे परममित्र उमेश मेस्त्री यांच्याकडून 50 रुपयाचा जोरदार टाळ्या वाजवा. बरोबर त्यांना पण उदंड आयुष्य लाभू दे अशी प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आमचे गाववाले दशरथ वारन यांच्याकडून 200 रुपयाचा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद. देवा आणि देतले 500 का 1000 पण देऊ शकतो आज. हा तुका रोज गावतो बरोबर. भारी दिसते एकदम आई शपथ सांगतो म्हणजे जबरदस्त. त्या दिवशी त्या योगेश्वर स्टेशनला उभो होतो, योगेश्वर स्टेशनला उभो होतो आणि एक सुंदर अशी पोरगी होती, सगळी जबरदस्त होती. ह्याच्यावर निशी टक लावून निशी बघत होती. चिकनो ना यो जबरदस्त ह्याच्या निशी बघतच होती. 15 मिनिटं ह्याच्यावर बघता तितक्यात मी गेलो आणि त्या पोरी विचारलं काय गो इतकं तुका आवडलं गो तो. ती सांगता आवडाल ना, मी भंगारवाली आहे त्यामुळे भंगार शोधते आहे. हे भंगारवाल्या भंगारवालो असू दे आई शपथ सांगतो. हा अरे महिला वर्ग बुवा या ठिकाणी उपस्थित आहे का? आभार मानलं का त्यांचं? हा आभार मानलं. अरे एवढं जरी विचार केलं हे निर्लज्जा, तू निर्लज्ज बुवा असं एवढं जरी विचार केलं ना, ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शुभा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री प्रेयसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो बुवा सीतेचा राम झाला. सीतेचा राम झाला बुवा, सीतेचा बुवा राम झाला. हे बुवा हे महिला कमी नाहीत बुवा. 50% आरक्षण आहे त्यांना, 50% हे. आणि आता 1500 रुपये 2100 रुपये येतले आता त्यांच्या खात्यात. लाडकी बहीण त्यामुळे भावा काय दिलाच ना काय कमी तुमचा पडत नाही. समजला काय? 100 रुपये देऊ शकतात का? हरकत नाही. तो सांगतो आता भीक मागून सांगतो असं पण बोला तू. आता माहिती आहे ना तू काय बोलतो. अरे त्या बुवा कमी नाही आई शपथ सांगतो. अरे संध्याकाळी 7 वाजले सगळ्या महिलांसाठी सिरियली पुन्हा चांगले चांगले बुवा ऍड, शॅम्पूचं ऍड, साबणाचे ऍड, केसांचे ऍड सगळ्या महिलांसाठी. पुरुषांसाठी काय इजगाड लगा कुत्री बघा, इजगाड लगा कुत्री बघा. आमच्या दिवशी फक्त इजगाड रे आणि काही नाही. बरोबर ना? अरे देवळात गेल्यानंतर पूजा अर्चना आरच्या साधना सगळ्या देवळात सगळ्या महिलांसाठी. पुरुषांसाठी काय असा घंटा या माऊली माझ्या बसले साधारण ती गोष्ट नाही रे बुवा. खरं सांगतो एवढा त्यांना टेन्शन असता आई शपथ बुवा, एवढा टेन्शन असता. सगळे झोपल्यानंतर घरातले सगळे लाईटी बंद करतली, दरवाजा बंद करतली, नंतर ती झोपतली आणि सकाळी सर्वात उठणारी माझी माऊली असता. लक्षात घे. योगेश सुरू यांच्याकडून पुन्हा एकदा 50 रुपयाचा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे उमेश तामनकर यांच्याकडून 100 रुपयाचा जोरदार टाळ्या वाजवा. खरोखर धन्यवाद धन्यवाद. एवढ्या माझ्या बुवा उदार मताच्या माझ्या माऊली आहेत. आणि बुवा ह्या टेन्शन जेव्हा कधी कळतात त्यांना टेन्शन इतके असतात जेव्हा ना ती केस उगवतात बुवा ना, जेव्हा ती केस फणीत जमा होतात तेव्हा त्यांना किती टेन्शन असं समजता बुवा. आणि केस पण टाकून देणार नाही, ती एका बर्नेत जमा करतात. आणि तुझ्यावर भंगार आलोयलो ए भंगार घ्या भंगार घ्या, केसावर टोप भेटेल. आणि स्वप्नील बुवा ते केस देतात आणि टोप घेतात आणि
आमच्या चेहऱ्यावर इतका आनंद असतो बुवा, समजलं का? अशा माझ्या माऊली एकदा पुन्हा एकदा जोरदार माझ्या माऊलींसाठी जोरदार टाळ्या वाजवा. चुका जेव्हा तुमचं नाव काय सांगा गजर असा असू आमच्याकडे मी तुझ्या इतको ह्या नाही रे तुझी किती राहता माझं स्वप्नीत कधी वरती योग असं माका वाटतं खरं मनावर असो खरं आई शपथ सांगतो माझं मन मावलं मित्र मध्ये काय बरोबर एकदम शांत आणि खूप माझ्या म्हणजे काळजात तुकडो असावी लक्षात घे आई शपथ तर नेसरला ह्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करतो कशात बघ आता ते पुढे घेऊया ना गजर तर होतो ना आपलं
दाखवासाठी लावून दाखवायचं प्रयत्न कर जमता का हे माणसा आधी पदार्थ निघायचं हा शायनिंग करू नको ठेव आता बँडचा